बरेचसे शेतकरी बंधू निघून गेले, ज्यांच्यासाठी आपण इथं जवसाबद्दल मार्गदर्शन देणार आहोत. त्यांनी कृपया एखादा तास तरी शांत बसावं, कारण हा विषय विदर्भाचा असूनसुद्धा गेल्या 25 वर्षामध्ये आपण जवसाची लागवड बंद केली. परंतु विदर्भातलं हे एकमेव पीक असं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाच मुद्दाम सांगतो आहे की भारतामध्ये पहिल्यांदा ह्या पिकावर काम झालेलं आहे आणि एका एकरापासून मूल्यवर्धनातून कमीत कमी 15 लाख रुपयाचं मूल्यवर्धन करू शकाल याची शाश्वती देणारं हे पीक आहे. एका एकरातून 15 लाख रुपये उत्पन्न देणारं जवसाचं पीक विदर्भाचंच आहे. तेव्हा कृपया ज्यांना इच्छा आहे त्यांनी तर हे जे मी तुम्हाला जे सादरीकरण करणार आहे त्याचे 2 भाग आहेत की जवसाचं उत्पादन कसं वाढवायचं, त्याचं मूल्यवर्धन कसं करायचं, त्याचे आरोग्याला होणारे फायदे काय, आणि याच्याबद्दल जे यश जे शेतकऱ्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती डॉक्टर लांबट साहेब सांगतील. आणि शेतकऱ्याने याच्यात थोडासा जर रस घेतला तर आज जे कपाशीचे हाल होत आहेत, सोयाबीनचे जे हाल होत आहेत, त्याच्यापासून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. अर्थात ऐकावे जनाचे करावे मनाचे, तुम्हाला योग्य वाटेल तेच करा. परंतु हे विदर्भाचं पारंपरिक पीक आहे, रबीचं पीक आहे. आपण चणा आणि गव्हामध्ये गुंतलेलो आहोत. चणा जरूर लावा. महाराष्ट्रानं गव्हाचं उत्पादन काढण्याची काही गरज नाही. गव्हाचं उत्पन्न काढण्यासाठी सक्षम पंजाब आहे, उत्तर प्रदेश आहे, हवामान चांगलं आहे. तर गव्हाच्या क्षेत्राच्या ऐवजी पारंपरिक आपलं जे जवस आहे त्याच्याकडे जर आला तर तुमची आर्थिक उन्नती होईल. मी तुम्हाला पहिले सांगितलं, एका एकरामधून कमीत कमी 15 लाख रुपये, कमीत कमी बरं का, हे 30 लाखसुद्धा होऊ शकतात. मग हे आतापर्यंत कुणाला का माहीत नव्हतं, याच्यावर भारतामध्ये काम झालेलं नव्हतं. जे इथं काय कृषीचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की नवीन वाहनांची निर्मिती करणे, त्याचं पॅकेज डेव्हलप करणे, बियाणं शेतकऱ्यांना देणे, उत्पन्न करणे आणि उत्पादन खूप भरपूर काढल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत आहे. सुरुवात अशी झाली की जवसाचं, मी प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात करतो. याच्यामध्ये एक पहिलं तुम्ही वाक्य वाचा की जवळ जर रोजच्या आरोग्यात आल्यानंतर आपली तब्येत चांगली राहण्याला मदत होईल, असं महात्मा गांधींनी 1930च्या आसपास त्याचा वापर केला होता. अर्थात का केला होता ते त्यांना चांगलं माहिती होतं, आपल्या पूर्वजांनाही चांगलं माहिती होतं. म्हणून विदर्भात जवस लोक रोजच्या खाण्यामध्ये जवस असायचं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये जवस कमी झालं. आता किती कमी झालं, भारतामध्ये 14 राज्यामध्ये 20 लाख हेक्टर होतं, त्याच्यावर आपण 3 लाखावर आलो. त्याच्यानंतर विदर्भामध्ये 2.5 लाख हेक्टर होतं, हा पूर्ण पूर्व विदर्भ. आणि आता 40,000 मी लिहिलेलं आहे, हे 2 वर्षापूर्वीची फिगर आहे, पण ते 25च्या आसपास असेल. आता हे उत्पादन कमी व्हायचं मुख्य कारण काय, जवसाचं उत्पादन होत नव्हतं. त्याच्यानंतर जे उत्पादन झालं त्याला भाव नव्हता. आता हे उत्पादन का होत नव्हतं, चांगले वाण पाहिजे, त्याला लागणारी जी पॅकेज आहे त्याची गरज आहे. आता जे जवस विदर्भात होत होतं ते गावच्या घाणीमध्ये तेल काढून आपण खायचो. आज लोक खूप हुशारकीने सांगतात आम्ही जवस खाल्लं, पण आता नाही खात. दुसरं, आर्थिक हे जवस फायद्याचं होत नसल्यामुळे शेतकरी लावत नव्हता. आणि सोयाबीन आल्यानंतर थोडं अजून क्षेत्र कमी झालं. मग आता पुढे काय केलं पाहिजे,
बरेच लोक मूल्यवर्धन करा, व्हॅल्यू ॲडिशन. आता कापूस निर्माण झाल्यानंतर आपण कापडामध्ये, तयार कपड्यामध्ये येतो, हे पूर्ण मूल्यवर्धन होतं. तसं जवसामध्ये पण मूल्यवर्धन करता येतं, परंतु त्यासाठी लागणारं संशोधन भारतामध्ये झालेलं नव्हतं. ते संशोधन गेल्या 15 वर्षात पूर्ण झालेलं आहे. आणि हे मूल्यवर्धन होत असताना काय कायची गरज आहे? पहिली गरज आहे उत्पादन वाढवणे. आता पूर्वी जवसाचं उत्पादन एकरी आजही शेतकरी जे लावतात पारंपरिक 1 क्विंटल जवसाचं उत्पादन काढायचं असेल तर जवस लावू नये किंवा लावू नका. दुसरी गोष्ट, उत्पादन समजा तुम्ही वाढवलं आणि त्याला बाजारभाव जर नाही मिळाला, आज कशावर मुख्य चर्चा होते? बाजारभावावर होते. गेल्या वर्षी तुरीचा जो काय प्रकार झाला, यावर्षी सोयाबीनलाही तुम्हाला 2000च्या आसपास भाव आहे. हे जर बाजारभाव जर योग्य नसतील तर शेती परवडत नाही. म्हणून उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचे उत्पादनाचा त्याला भाव पण मिळाला पाहिजे. दुसरं, योग्य बाजारभाव. आता MSP, मिनिमम सपोर्ट प्राईस, याला आपण योग्य बाजारभाव म्हणायचं का? त्या बाजारभावानं खरेदी कोण करतं? खरेदी केली नाही तर त्याला गुन्हा होतो का? बरं, ते MSPने जर खरेदी केल्यानंतरसुद्धा त्या जवसाचा किंवा त्या सोयाबीनचा जर मूल्यवर्धनाचा वापर नाही केला तर तो काही फायदा नाही. शेतकऱ्यांना पैसा मिळेल पण देशाचं नुकसान होईल. म्हणून त्याचं मूल्यवर्धन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय? शाश्वत खरेदी जी आज आपण बोलतो, खरेदी तुम्ही करा, ठीक आहे, दबावापाठी सरकार तुमचं धान्य खरेदी करतं, परंतु हा काही वर्षांनी आतबट्ट्याचा व्यवहार होऊ शकतो. त्याचा उपयोग जर बरोबर केला नाही तर काय होईल? म्हणून त्याचं मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. आणि मूल्यवर्धन केल्यानंतरसुद्धा जर त्याचा वापर झाला नाही, आता तुम्ही मशरूमचं ऐकले, मशरूम तुम्ही तयार केलं आणि तुमचं खपलंच नाही तर उपयोग काय? तर ही जी चेन आहे, मूल्यवर्धन साखळी ज्याला म्हणतो आपण, ती पाहिजे. म्हणजे ह्या आजच्या शेतीमध्ये कुठलीही शेती असो, हे जर मूल्यवर्धन होत असेल ना, अशा माध्यमातून जर शेती होत असेल तर ती फायद्याची होईल, अन्यथा होणार नाही. आणि म्हणून आपण शेतीचं जे तंत्र आहे ते ह्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. आता पहा, जवस म्हणजे मायनर पीक, याला जास्त महत्त्व नाही. विदर्भ म्हटला की कापूस, संत्रा, धान, तूर, संपला. सगळं संशोधन, सगळा पैसा, सगळे पॅकेज तिथे आहेत. जवसाला कोण विचारतं? आणि जवसाचं ह्या नवीन जाती काढणं गरजेचं आहे. तर नवीन जातीमध्ये बघा, 1958ला ही जी जात आहे C429 शेतकऱ्यांकडे आहे. 90 ते 95% क्षेत्र आहे. याचं उत्पादन एकराला साधारणतः 50-60 किलो येतं. अशी शेती परवडणार नाही. ही 1958ची व्हरायटी आहे. 1999ला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून ही व्हरायटी NL97 ही निर्माण झाली. पण याचं पण बियाणं शेतकऱ्यांपर्यंत गेलेलं नाही. याचं मुख्य कारण काय? बियाणे महामंडळाने याचं बियाणं बनवलं नाही. बियाणे महामंडळाने का बनवलं नाही? तुमची मागणी नाही, शेतकऱ्यांची मागणी नाही. जसे मशरूमचं लेक्चर झालं तर सगळे लोक उठून गेले, तसं लोकांनी लावणं सोडून दिल्यानंतर काय करायचं? व्हरायटी काढून काय फायदा? परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं की कॅनडासारखा देश, अमेरिकेसारखा देश, युरोपमध्ये ओमेगाची मागणी खूप वाढायला लागली. आणि $300-400 बिलियन इकॉनॉमी होईल एवढं कॅनडामध्ये डेव्हलपमेंट झाले. कॅनडामध्ये 80-90च्या काळामध्ये. आणि कॅनडाला वाटलं की आपण पूर्ण देशाची इकॉनॉमी ह्या जवसावर करू शकतो. हे जेव्हा कॅनडासारख्या देशांनी करून दाखवलं तेव्हा इतर देशांचे डोळे उघडले. ही मी 90ची गोष्ट सांगतो, 90-95ची, की जवसावर एका देशाची इकॉनॉमी होऊ शकते का? मग होणार ते कशी होणार?
तर त्याच्यामुळे इतर देशांनीसुद्धा त्याच्यात थोडंसं सहभाग घेतला आणि चायना आहे, युरोप आहे, ओमेगाच्या मागणीमुळं मग त्या देशामध्ये ह्याचं काम सुरू झालं. कालांतराने भारतामध्ये अशा प्रकारचं काम सुरू नव्हतं. ते 2002 पासून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ पुणे आणि बायप संस्था पुणे यांच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेला आम्ही प्रोजेक्ट सबमिट केला. 31 कोटी याच्यातून अनुदान मिळालं विदर्भामध्ये, ध्यानात घ्या विदर्भामध्ये, आणि 5 जिल्ह्यामध्ये 2007 ते 2014 हा प्रयोग राबवला गेला. या प्रयोगामध्ये शेतकऱ्यांना बियाणं निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान, डॉक्टर लांबट साहेब त्यांचा जवस उत्पादक गट समूह, निर्माण झालेलं बियाणं शेतकऱ्यांना फुकट वाटणे, त्याच्यासोबत खतं, बियाणं, पेरणीचं यंत्र, विहीर खोदून देणे, पाईपलाईन आणि झालेला माल बाजारभावापेक्षा 5% जास्त देऊन खरेदी करणे. तो खरेदी केलेला माल पुण्याला नेऊन प्रोसेस करणे, मूल्यवर्धन करणे आणि तो मूल्यवर्धन झालेला जो भाग आहे तो मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये टेस्ट मार्केटिंग केला. ह्या प्रोसेसमध्ये 2007 ते 2014 ह्या काळामध्ये जे इथं काही विद्यापीठाशी संलग्नित किंवा युनिव्हर्सिटी संलग्नित लोक आहेत, 5 पेटंट, 1 वर्ल्ड पेटंट निर्माण झाला. आणि तुम्ही पुढं बघा, गजानन महाराज जवस उत्पादक गटचे अध्यक्ष बसलेले आहेत. बियाणे मंडळाची आपल्याला काही गरज नाही म्हणून शेतकऱ्यांना सक्षम केलं बरं का. आणि त्यांनी 2014पर्यंत साधारणतः 3000 क्विंटलचं बियाणं त्यांच्या ग्रुपने तयार केलं. 3000 क्विंटल हे सगळं विदर्भात आपण फ्री वाटलेलं आहे. याच्यानंतर हे बघा, ही संस्था आपण स्थापन केली, गजानन महाराज जवस उत्पादक गट समूह. आता याच्या खाली तुम्ही वाचाल, अखिल भारतीय जवस मूल्यवर्धन संशोधन प्रकल्प, भारतीय विद्यापीठ पुणे. प्रत्येक राज्यामध्ये एक जवस संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूरला आहे, महाराजबागमध्ये. त्या संशोधन केंद्राचा 12 वर्ष मी प्रमुख शास्त्रज्ञ होतो. मी रिटायर झाल्यानंतर हे मूल्यवर्धन संशोधन केंद्र भारतीय विद्यापीठामध्ये मी स्थापन केलेलं आहे. आणि त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आपण विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. किंबहुना छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या राज्यातल्या संशोधकांना आणि शेतकऱ्यांना मदत करून, मूल्यवर्धन करून त्यांना फायदा कसा होईल याचं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करतो. आता पहा, जे शेतकरी बंधू आहेत, जवसाची जी लागवड आपण करतो, जवसाचं उत्पादन वाढवायचं कसं? जातीची निवड. ही PKV-NL 260 जी व्हरायटी आहे, ही 2009मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत रिलीज झालेली आहे. ही व्हरायटी मी डेव्हलप केलेली आहे. आता याचे पेरणीचं मी तुम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे इतकं उत्पादन मिळेल. नाहीतर 1 क्विंटल उत्पादन काढणार असाल एकराला, 50-60 किलो काढणार असाल तर शेती करू नका, खर्च करू नका. आता पेरणीची वेळ, आता तुम्ही पहा की 7 जूनला पाऊस येत नाही, सीझन पुढं सरकलेला आहे. हा विचार करता तुम्ही पेरणीची वेळ सोयाबीन कापल्यानंतर लावायची. धानवाले धान कापल्यानंतर लावू शकतात. जिरायतसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा, बागायतसाठी नोव्हेंबर 15, नोव्हेंबर 20पर्यंतही चालेल. बियाण्याचं प्रमाण हेक्टरला 25 किलो म्हणजे एकराला 10 किलो. बीज प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. बॅविस्टिन किंवा थायरम 1 ग्रॅम प्रति किलो लावल्यानंतर मर रोग पुढे येत नाही. म्हणजे तुम्हाला फवारणीचा त्रास घ्यायचा नाही आहे. पेरणीची पद्धत तिफणीनी 1 फुटाचा अंतर ठेवून. आता खताची मात्रा
काही ऑर्गॅनिक करणारे आहेत, त्यांनी ऑर्गॅनिकमध्ये करावं. त्याला चांगली मागणी आहे, 15-20% जास्त भाव देऊन त्याची खरेदी होऊ शकते, जर ते त्या प्रकारचं सर्टिफिकेट देणार असतील तर. अशा शेतकऱ्यांना आम्ही युरोपच्या मार्केटशी जोडून देऊ शकतो. दुसरं, आता माती परीक्षण फार गरजेची आहे. माती परीक्षण केल्यानंतर जेवढी डोस, जेवढा खत देता तेवढं द्यायचं, जास्त देऊ नका, कमी देऊ नका. आता हे 40 आणि 60, हे नत्र, स्फुरद 20 आणि 30, आणि गंधक फार महत्त्वाचा आहे. तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी गंधकाचा फायदा होतो. 20 किलो प्रति हेक्टरी गंधक. आता ओलिताचं व्यवस्थापन, विदर्भामध्ये एक मानसिकता अशी आहे, साहेब जवसाला पाणी द्यायचं नसतं, मिऱ्या येतात. पूर्ण कल्पना ही अयोग्य आहे. मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. तेलबिया पीक आहे, त्याला खूप खायला लागतं. पेरा आणि कापायला जा, हे दिवस गेले, अशी शेती करायची नाही. त्या काळात होत होती, चांगली गोष्ट आहे. पेरणीच्या वेळी पाण्याची गरज आहे. दुसरं पाणी पीक फुलावर आल्यानंतर, आणि तिसरं पाणी त्या बोंड्या भरत असताना. आता याच्यावर पडणारे रोग आणि किडी, ही व्हरायटी अशी निर्माण केली की याच्यावर रोग किडीचा काही प्रादुर्भाव होत नाही. पण जरी झाला तरी काहीच करायचं नाही. तुम्ही फवारे करून विष पोटात घ्यायचं नाही. यवतमाळचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. काही फवारे करू नका, मी तुम्हाला सांगतो. जर थोडासा गाद माशीचा प्रश्न येतो, म्हणजे ती आत बी निर्माण व्हायच्या अगोदर ते खाऊन जाते. अशा वेळेला अशा जसे लहान लहान चिलटं असतात बघा, ते असे घोंगावतात झाडापुढे, फुलापुढे. सकाळच्या वेळी तुम्ही गेले शेतामध्ये तुम्हाला दिसतात. असं दिसलं समजायचं की हा बर्डफ्लाय आहे, गादमाशी आहे. हा निंबोळीचा आर्क जो आहे त्याला आझाडायरेक्टिन म्हणतो आपण. 300 ppm 15 मिली 10 लिटर पाण्यामध्ये हप्त्यामध्ये एकदा फवारलं की काय, त्याला बाकी काही करायची काहीही फवार, इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड फवारायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, शास्त्रज्ञ म्हणून सांगतो. एवढं तुम्ही जर पाळलं, जिरायतमध्ये रेनफेडमध्ये हेक्टरला म्हणजे एकरी 4 क्विंटल उत्पादन तुम्हाला मिळतं. म्हणजे हे 1000 किलो हे 1 हेक्टरचं आहे. आणि बागायतमध्ये एकरी 8 किलो. साताऱ्याला काही शेतकऱ्यांनी 10 क्विंटल काढलेला आहे एकरी, बरं. आणि बागायतमध्ये विदर्भातल्या आपल्याच शेतकऱ्यांनी 20 क्विंटल पर हेक्टर काढलेला आहे. म्हणजे जवसाची उत्पादन क्षमता, उत्पादकता चांगली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा जो शेतकऱ्या दृष्टीनं तो महत्त्वाचा नाही आहे, तेलाचं प्रमाण 38 ते 40% आहे. आणि खाली तुम्ही ओमेगा बघा, ओमेगाचं प्रमाण 57% आहे. हा ओमेगा फार महत्त्वाचा आहे. जवसामध्ये आहे काय, शेतकऱ्याला त्याची काही घेणदेण नाही आहे. शेतकऱ्याला त्याच्या मिळणाऱ्या उत्पादनाला योग्य भाव मिळणं हे महत्त्वाचं आहे. आता पारंपरिक पद्धतीनं आम्ही शेती कशी करायचो, हे अशी करायचो बघा. बाजूला ज्वारीचं शेत आहे, विहीर भरलेली आहे, पाणी देत नाही, आणि जवस असं लावलं. आणि मग म्हणायचं की बा जवसाला काही उत्पन्न नाही. असं जर जवस केलं तर पूर्वीच्या काळी 100-100 एकर जमिनी होत्या, ठीक आहे. आता जमिनी कमी झाल्या, फॅमिली डिवाईड झाली, बरोबर आहे. 2-5 हेक्टरच्या वर जमिनी राहिल्या नाही आता. त्याच्यामुळे अशी शेती करायची असेल तर आपण करायची नाही, खर्च करायचा नाही. आता याच्या उपरांत आम्ही जी गेल्या 12 वर्षात 15 वर्षात तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलं, विदर्भामध्येच कृषी महाविद्यालय नागपूर इथूनच ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत साधारणतः जवसावर पूर्ण 7 वर्षामध्ये 15 कोटीचा खर्च झाला. आता हे शेतकऱ्यांकडे ते मशीन दिसतं बघा. हे शेतकरी म्हणायला लागले, साहेब आमच्याकडे पेरणीला मशीनच नाही आहे. हे मशीन दिलं बैलाने. ह्याच्यावर तुम्ही सोयाबीन, ज्वारी, मका, करडी सगळ्याचं 10-12 पिकाचं तुम्ही पेरणी करू शकता. हां, 1 फूट
ते तुम्हाला ॲडजस्ट पण करता येतं. आता पुढची स्लाईड बघा. हे जवस आहे, विदर्भातलं आहे. असं म्हणू नका की जवस होत नाही साहेब, हे विदर्भातलं पीक आहे. हे मुद्दाम दाखवतो मी तुम्हाला. नंतर प्रश्न विचारा, नंतर प्रश्न सगळे उत्तर देतो तुम्हाला. त्याच्या पुढची स्टेज बघा. या शेतामध्ये हे डॉक्टर लांबट साहेबांचं शेत आहे. लांबट साहेब मध्यंतरी उभे आहेत. बाजूला डॉक्टर पराते माजी मंत्री उभे आहेत. हे पीक बघा, हे विदर्भातलं जवस आहे, ध्यानात घ्या. असं का अमेरिकेतलं नाही आहे. 20 क्विंटल पर हेक्टर उत्पादन निघतं. हे पीक बघा, हे वरोऱ्याचं आहे. एका ठिकाणी 40 एकरवर लावलेलं जवस. मिस्टर देशपांडे साहेबांचं शेत आहे. हे जी बघा, विदर्भाचंच जवस आहे. हे बघा, हे इथं कुठे मिऱ्या नाही, काय नाही, डिसीज नाही, इन्सेक्ट नाही, पेस्ट नाही, नो फवारणी नाही, काही नाही हो. कमीत कमी खर्चात मॅक्झिमम फायदा. बघा आता हे वाकेश्वरला ना, हे वानखेड्यांचं, वाकेश्वरचं वानखेड्यांचं आहे. हे नोव्हेंबरच्या 20 नंतर पेरलेलं आहे बघा. अमराईमध्ये 20 क्विंटल. पहा, शेतकऱ्यांना विश्वास नव्हता. काय सांगता तुम्ही साहेब, मिऱ्या येतात, पाणी द्यायचं नाही. म्हटलं बघा ना हो, सीइंग इज बिलिव्हिंग. कृषी महाविद्यालयातली मुलं असतील तर त्यांना शिकवतात एक वाक्य, सीइंग इज बिलिव्हिंग. पहा म्हणजे अनुभव येईल, हे आहे ते. मग मात्र शेतकऱ्यांना थोडंसं अशी टाचणी लागली. सगळंच फुकट देतो आहे तरी पण उत्पन्न निघत नाही. मग काय करायचं काय? या शेतकऱ्यांना आम्ही काहीच दिलं नाही, फक्त बियाणंच फुकट दिलं. खत नाही, काय नाही, तरी पण 20 क्विंटल काढतायत. मानसिकताच बदलली पाहिजे. आता पहा, आपण हवेत न बोलता विथ डेटा, हा जयद्रथ, हा सूर्य. बघा, हे 7 वर्षाचे उत्पादनचे आकडे आहेत. 7 वर्षाचे 1000 शेतकऱ्यांचे ॲव्हरेज आहेत. ध्यानात घ्या. जे सायंटिफिक इथं जे लोक पाहतात, अरे बाबा थांबा एक मिनिट. हां, पारंपरिक पद्धतीमध्ये 235 किलो उत्पादन येतं. पाठीमागे जरा आवाज येतो, जरा कृपया 2 मिनिट बोलू नका, बाहेर जाऊन बोला. महाराष्ट्राचं 235 किलो पर हेक्टर आहे, भारताचं 410 किलो आहे. आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं ॲव्हरेज बघा, जिरायतमध्ये 822 आहे. 7 वर्षाचं ॲव्हरेज 1000 शेतकऱ्यांचं. जेव्हा आपण ॲव्हरेज, आपण सरासरी काढतो ना, सरासरी कमी होते, त्याला 1000नी भागावं लागतं ना. पुढे बघा, बागायतमध्ये 1750, पण 2021-22 पण येतं किलो. खाली बघा, निव्वळ फायदा 7000 रुपये पारंपरिक पद्धतीमध्ये, सुधारित पद्धतीमध्ये 28,000 आणि बागायतमध्ये 66,000 फायदा. ज्यावेळी जवसाचा भाव 4,500 रुपये होता, आजचा भाव 5,000 गॅरंटेड. तुम्ही जवस लावा, 5,000नी खरेदी. मार्केटमध्ये भाव वाढला, वाढून भाव मिळेल. भाव कमी झाला, 5,000च मिळेल. पूर्ण भारतामध्ये साधारणतः 3800, 4200, 4300 भाव राहतो. आम्ही 5,000 रुपये देतो, बरं का. त्याच्यानंतर महत्त्वाचं जर सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांना हे 66,000 झाले, पण याच्यापेक्षा आणखीन फायदा तिथंच कसा होऊ शकेल. जे धसकट आहे ते तुला माहिती आहे, हे कुटार जे आहे ते जनावरं खात नाही, तुम्हाला जाळावं लागतं. ह्या धसकटापासून जर आपण धागा काढला, ज्याला आपण लिनॉन क्लॉथ म्हणतो, ते बनवता येतं. आणि साधारणतः बघा, त्याचा 10 ते 20,000 रुपये तुम्हाला त्याचा अजून फायदा होतो. तुम्ही ते 1-1 किलोच्या पेंड्या बांधून ठेवायचा, कुणीतरी खरेदी करेल, त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. म्हणजे आम की आम गुटली की दाम, जवसा बियाण्याचे पैसे, फायबरचे पैसे, हे आम्हाला काढायचं आहे. तुमच्यामधून जर लोक पुढं आले जवस लावायला सुरुवातीला, तर आपण जाऊ ना, प्रत्येक तालुक्यामध्ये संस्था तयार व्हायला पाहिजे. नाहीतर तुम्ही इथं ऐकलं आणि बाहेर, या रूमच्या बाहेर गेले की चांग भलं विसरून गेले. असंच होतं. मी 4थं वर्ष माझं इथं येतं, पण याच्यामधून कोणी पुढं आलं असं मला आत्तापर्यंत कोणी वाटलेलं नाही.
पण आम्ही प्रयत्न करतो आहे, पुढेही करू. तर इतकं फायदेशीर जवळ महत्त्वाचं. आता पुढे बघा, हे महत्त्वाचं आहे. जवसाचं उत्पादन वाढलं, खरेदी झाली, पण याच्यातून निर्माण काय होणार आहे? याच्यातून निर्माण मी तुम्हाला सांगतो काय काय होणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं कमीत कमी 15 लाख रुपयाचं उत्पादन निघतं. ते कसं मी तुम्हाला पटवून देतो आहे. पुढे ह्याच्यामध्ये काय काय निर्माण होणार आहे? नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आजकाल बघा, तुम्ही BSc MSc किंवा BTech MTech झाले की नोकरीच्या शोधात सगळे मुलं जातात आणि सगळा विदर्भ पुण्यामध्ये जाऊन बसलेला आहे नोकरीच्या पायी. 10,000 15,000 20,000 मुलं काम करत आहेत, एक्सप्लॉईट होत आहेत. पण विदर्भामध्ये असं तंत्रज्ञान आणून इथं जर आपण नोकऱ्या निर्माण केल्या आणि पुण्यातले 25,000 जर इथं मिळाले तर काय आहे? ही भूमिका याच्या पाठीमागची आहे. उद्योग असे ITतून निर्माण होतातच, परंतु ॲग्रिकल्चर शेतीमधून निर्माण होणारे उद्योग खूप आहेत. म्हणून आज जे काही नोकऱ्यांच्याबद्दल बोललं जातं, शेतीला सक्षम करा, सगळे उद्योग तयार होतात. आता पाहू सरकारची किती तयारी होते. बघा, ह्या ओमेगा जवसामध्ये असं काय आहे की याचा फायदा होतो? ओमेगा 57 ते 60%. जगामध्ये असं कुठलंही पीक नाही की त्याच्यामध्ये इतका ओमेगा आहे. आता हा ओमेगाचं काय काम मी पुढं सांगणार आहे. दुसरं SDG हा 800 पट आहे. हा कशासाठी आहे? तुम्ही गुटखा खाता, बऱ्याच लोकांना कॅन्सर झाला. आजकाल पहा, स्त्रियांचा युट्रेस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, जे तंबाखू गुटखा खाणाऱ्यांचे तोंडाचे कॅन्सर आणि असे बरेच प्रकार वाढलेले आहेत. प्रोस्टेट कॅन्सर. अहो, तुम्ही जवस खायला लागा, हे सगळं कमी होणार आहे. शास्त्रीय माहिती याच्यावर आधारलेली आहे, असं नाही. आणि जो तुम्हाला आता सांगितलं दसकट फेकून देतो आपण, हे दसकट आपण बघा भारतामध्ये 12 लाख टन एवढं होणारं जाळून टाकतो. त्याच्या विरुद्ध तुम्ही बघा, मुंबईमध्ये हा धागा 5,000 कोटीचा आपण परदेशातून बोलवतो. बेल्जियम आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, चायना आहे. एकट्या मुंबईमध्ये 5,000 कोटीचं हे फायबर म्हणजे तो धागा. अहो, एक धागा 1 किलोचा 1,000 रुपयाला जातो. का बरं आपण तयार करत नाही विदर्भामध्ये? का करत नाही? तंत्रज्ञान आहे तर शेतकऱ्यांना माहिती. पुढे चला, ही स्लाईड बघा. जवसाचं नारळाला पूर्वी शाळेमध्ये असताना शिकवायचे, नारळ हा कल्पवृक्ष आहे. आता विदर्भातला कल्पवृक्ष म्हणजे जवस आहे. आता जवस, आता एक एक तुम्ही बघा, जवसाचं तेल, ऑइल हे तेल घाणीमध्ये काढता येत नाही. तुमच्या माहितीत सांगतो, घाणीमध्ये सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टमध्ये जर काढलं, जसं तेल बाहेर येतं तसं ते ऑक्सिडाईज होतं किंवा फसफसतं आणि त्याला रॅन्सिडिटी म्हणतात इंग्रजीमध्ये. ते तेल खराब होतं. म्हणून जवसाचं तेल पूर्वीच्या काळात गावातल्या घाणीमध्ये काढायचं, 4-5 दिवस 8 दिवस खायचं, परत फ्रेश काढायचं, तेच योग्य होतं. आता जवसाचं तेल जास्त दिवस ठेवता येत नाही. पण हा एक जवसामधला फार मोठा प्रश्न होता की हे हवेशी आणि तापमानाशी, मॉइश्चरशी संपर्क न येता, ऑक्सिडेशन न होता ह्याचं तेल काढणं गरजेचं आहे. असं तेल आम्ही पुण्याला प्रोसेसिंग याच्यामध्ये काढतो. आणि ते ओमेगा 3 ऑइलची एक बॉटल, 100 मिलीग्रॅमची बॉटल बऱ्याच ठिकाणी विक्रीला आहे. आता साधारणतः 150 रुपयाला 100 ml म्हणजे 1,500 रुपये लिटर हे तेल आपल्या इथंच विक्री होते. दुसरं बघा, त्या तेलापासून फार्माग्रेड ऑइल बनतं आणि त्या ऑइलपासून सॉफ्ट जेल कॅप्सूल बनतात. नागपूरमध्ये एका कंपनीला बिग बाजारच्या बाजूला, रामदास पेठमध्ये, वर्धा रोडला बिग बाजारच्या बाजूला लोटस मेडिसायन्स नावाच्या कंपनीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांच्याकडे ह्या कॅप्सूल बनतात आणि आज नागपूरमध्ये ह्याचं मार्केटिंग डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू आहे. एका एकरात समजा 400 किलो, मी 800 किलो उत्तम पीक आलं तर 800 किलो निघतात. 400 किलो जवस निघाला कमीत कमी तर 100 किलो तेल निघतं. 100 किलोच्या कॅप्सूल बनवल्या तर 16 लाख रुपयाच्या कॅप्सूलच बनतात. किती? इथे MBAचे मुलं दिसत आहेत मला. 16 लाख रुपयाच्या फक्त कॅप्सूल. खाली लिस्ट बघा तुम्ही.
आज त्या रेटनी मार्केटमध्ये विक्री सुरू आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो. दुसरं बघा, तिथे खाली दिसेल तुम्ही ओमेगा 3 मिल्क. आता तेल जे आहे, हे तेल दुधामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मिक्स होत नाही, म्हणून त्याचा फॉर्टिफायर बनवला आम्ही. तो फॉर्टिफायरला पेटंट आहे. जवसाचं तेल काढण्याचं पण पेटंट आमच्याकडे आहे. कुणी आलं आम्हाला म्हणा हे असं दाखवा, नाही कुणालाही नाही, तर ते मेड इन USA होतं. मग बरं का, आपल्या इथं तंत्रज्ञानाचा बऱ्याच गैरफायदा घेतात लोक आणि सब स्टँडर्ड माल बाजारात विकतात जास्त पैशाच्या हवेने. हे तंत्रज्ञान फक्त आमच्याचकडे राहील. तर आणि हे शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणामध्ये यातलं तंत्रज्ञान देण्यासाठी तयार आहेत. असं नाही कुणाला देणार नाही, शेतकऱ्यांसाठी पहिली प्रायोरिटी. तर आज बघा, महाराष्ट्र, भारत दुधामध्ये जगामध्ये 1 नंबरला आहे. हे दूध, त्यातलं जर स्कीम मिल्क वरचं फॅट जर काढलं आणि ज्यात ओमेगा मिक्स केला, तर दुधाची किंमत न वाढता आपण हे ओमेगा 3 मिल्क बाजारात आणू शकतो. लहान मुलांना याचा भयंकर चांगला फायदा होतो, कारण मेंदूच्या वाढीला हा ओमेगा गरज आहे. मूल आईच्या पोटात असल्यापासून ओमेगाची गरज असते आणि हे कुठलं आपलं शरीर हे ओमेगा बनवत नाही. आपण जर खाल्लं नाही तर याची शरीरात डिफिशियन्सी होते आणि त्याचे भयानक शरीरावर होणारे अपरिमित गैरफायदे होतात. हे 40 वर्षानंतर तुमच्या ध्यानात येईल. तर अशा प्रकारचं मिल्क तयार करू शकतो. नेस्लेनी अशा प्रकारचं मिल्क बारामतीला बनवलं होतं आणि साधारणतः 120 रुपये लिटरनी दूध विकायचे. त्यांचा फॉर्म्युला फिश ओमेगा 3 हे माशामध्ये आहे, त्याच्यावर आधारित बनवल्यामुळे त्या दुधाला खूप घाणेरडा वास यायचा, म्हणून त्यांनी ते बंद केलं. आपलं ओमेगा 3 मिल्कला तुम्हाला ओळखतासुद्धा येणार नाही की हे ओमेगा 3 मिल्क, याच्यामध्ये ओमेगा आहे. असं मिल्क आता आम्ही मोठ्या डेअरीला, विदर्भामध्ये मदर डेअरीचं चाललेलं आहे काम, अशा डेअरीनं आम्ही हे तंत्रज्ञान देऊ शकतो. म्हणजे दुसरा ओमेगा 3 घी, तूप हे आपण हार्ट डिजीजवाले खाऊ शकत नाही, तर अशा वेळेला तुपामध्ये जर आपण ॲड केलं तर हे हार्ट फ्रेंडली, ज्याला म्हणतो हृदयाला पूरक असं हे मिळतं. कारण काही व्हिटॅमिन्स हे फॅट सोल्युबल आहेत, हे आपल्या शरीराला गरजेचे आहेत. त्याच्यानंतर ओमेगा 3 एग्ज. आता कोंबड्यांचे जे अंडे असतात त्या अंड्यामध्ये ओमेगा नसतो. ह्या कोंबड्यांना एक प्रकारचं खाद्य खाऊ घातल्यानंतर ह्याला पण पेटेंट आहे. 21 दिवसांनी ओमेगा 3 एग्ज निर्माण होतात. विदर्भामध्ये याला खूप मोठा स्कोप आहे. विदर्भामध्ये पोल्ट्री फार्मिंगवाले याच्यात येऊ शकतात, मिल्कवाले येऊ शकतात, फायबरवाले येऊ शकतात. एक अंडं साधारणतः 10 रुपयांनी जातं. पुण्याच्या पूर्ण मार्केटमध्ये, रिलायन्स मार्केटमध्ये, मुंबई आणि कोल्हापूरमध्ये एग्ज आता विक्रीला आहेत. 2009पासून अंडे विक्रीला आहेत. कमी प्रमाणात आता मार्केट पूर्ण पुण्याला आहेत. नागपूरला जर कोणाची इच्छा असेल तर आपण मार्केटिंगच्या व्यवस्था आपण करणार आहोत. त्यानंतर ओमेगा 3 चिकन. जे व्हेजिटेरियन आहेत, बऱ्याच वेळेला ज्या आपण नॉनव्हेज खातो, चिकन वातूड असतं, फायबरस राहतं. ओमेगा 3 चिकन हे फीड दिल्यानंतरसुद्धा तुम्हाला ते नॉनव्हेज जे आहे ते बेस्ट क्वालिटी, कोंबड्यांचा जो रोग येतो व्हायरस आणि कोंबड्या मरून जातात, असे हे जर फीड दिल्यानंतर कोंबड्यांचं मॉर्टॅलिटीचं प्रमाण फार कमी राहतं, म्हणजे कोंबड्या मरत पण नाहीत. हा एक प्रोडक्ट झाला. दुसरा खाली बघा, ते SDG कॅप्सूल लिहिलं आहे. हे अँटी कॅन्सर कॅप्सूल आहेत. हे 2 वर्षांनी बाजारात येतील. हे साधारणतः मी तुम्हाला मध्यंतरी सांगितले, हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे साधारणतः 40-50 वर्षानंतर स्त्रियांच्यामध्ये, पुरुषांच्यामध्ये साधारणतः जे गुटखा तंबाखू खाणारेमध्ये, त्यांच्यासाठी स्मोकिंग करणारे, ड्रिंक घेणारे, ह्या लोकांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. स्त्रियांच्यामध्ये साधारण 45-50 नंतर मंथली सायकल बंद झाल्यानंतर हार्मोन इम्बॅलन्स होतो. अशा वेळेला ब्रेस्ट कॅन्सर, युटरस कॅन्सरचं प्रमाण वाढतं आणि ह्या वेळेला हे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीमध्ये हे सुंदर तऱ्हेनं काम करतं. जगातल्या 12 कंपन्या हे प्रोडक्ट विकत आहेत. आम्ही ह्याच्यापेक्षा चांगला प्रोडक्ट 2 वर्षांनी बाजारात आणू. त्याच्यानंतर खाली फायबरचा बघा, तो धागा शेवटी दिसतो तुम्हाला 1000 रुपये किलोने विकला जातो. भारतामध्ये याचं कोणी तयार करत नाही. विदर्भामध्ये हा फायबर आपण तयार करू शकतो.
एका प्रोडक्टपासून 16 लाख रुपये बनू शकतात. बाकीच्या सगळ्या प्रोडक्टचा तुम्ही हिशोब केला किती होतील याचा तुम्ही विचार करा. फक्त 8 क्विंटल काढल्यानंतर 16 लाखाचे 32 लाख होतात एकाच प्रोडक्टचे. मलेशियाला युरोपमध्ये तेल तुम्ही मार्केट केलं तर 1500 रुपये किलोनी जातं. सांगायचा उद्देश असा, हे इतकं चांगलं पीक आहे. विदर्भामध्ये स्वातंत्र्यानंतर पूर्णपणे ह्या पिकाकडे दुर्लक्ष झालं. आपण त्या कपाशीमध्ये गुंतलो, संत्र्यामध्ये गुंतलो, आता ऊसामध्ये गुंतलो, पण त्याच्यातून बाहेर नाही पडलो, तिथंच आहोत. तर हे एक चांगलं पीक आहे, हे एक अल्टरनेटिव्ह आहे. हे गेल्या 15 वर्षाच्या 15 कोटी खर्च करून निर्माण झालेलं भारतातलं एकमेव तंत्रज्ञान. हे प्रोडक्ट आहेत. पुढे मागे हे नागपूरमध्ये पण सगळे लॉन्च होतील. जसे जसे मार्केटिंग आम्हाला कंपन्या मिळतील. तर आता कुठल्या कुठल्या कंपन्या, ऑइल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, पोल्ट्री, न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, या सगळ्या इंडस्ट्रीला ही तंत्रज्ञान पुरवलं जातं. आता आरोग्याला होणारे फायदे, आता याच्यासाठी आपण दिवसभर बोलू शकतो. आजकाल जे हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जवस लावा नका लावू. परंतु आजच्या घडीला घरोघरी जर काय बिमाऱ्या त्रास असतील, पहिले बघा ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर डायबिटीस, त्याच्यानंतर विशेषतः शहरामध्ये घरामध्ये लाडाने वाढलेल्या मुलांचे वजनच फार वाढून राहिले. खूप वजन. मग पहा शाळेमध्ये आजूबाजूला जाऊन 50% मुलं ओबेस आहेत. 40 ओलांडली की स्त्रिया, माणसं बघा, चांगले मोठे मोठे पोटं, चांगलं वजन, सुदृढ म्हणा की काय म्हणा. आणि मग 40-45 नंतर मग हे ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर. हे कशामुळे होतं? आपले बदललेलं राहणीमान, खाणारं तेल, वारंवार हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा खाणं, बर्गर खाणं, तळलेले समोसे खाणं, आलूबोंडे खाणं. गेल्यानंतर बाई विदर्भात भैया गरम गरम लाव, तो गरम गरम लावतो तेच तेल पुन्हा पुन्हा. बरेचसे लोक नागपूरले आहेत, हल्दीराम पहिलं तळल्यानंतर जो तेल काढतो ते तेल सगळ्या हॉटेलमध्ये विकलं जातं. तुमच्या माहितीत सांगतो, ते तेल आपल्या हॉटेलमध्ये येऊन आपल्या हॉटेलमध्ये हे तो आपण खातो. त्याच्यामुळं फ्री रॅडिकल वाढतात, म्हणजे पॉयझनस शरीरात वाढतं आणि आपण या रोगांना आमंत्रण देतो. तेल कोणतं खातो? सोयाबीन जास्तीत जास्त, करडई, त्याच्यानंतर सूर्यफूल, ग्राउंडनट कमी खातात. डॉक्टर सांगतात सॅफोला खा. सॅफोला इज व्हेरी डेंजरस. मी तुम्हाला ॲथॉरिटिव्हली सांगतो. म्हणजे ही तेलं 3 प्रकारात डिवाईड झालेली आहेत: ओमेगा-3, ओमेगा-6, ओमेगा-9. ओमेगा-3 म्हणजे जवस, ओमेगा-6 म्हणजे करडई, सूर्यफूल, मोहरी, तुमचं सोयाबीन, बाकी सगळी तेलं. ओमेगा-9 म्हणजे ते आपल्या देशात होतच नाही. ऑलिव्ह ट्री आहे त्याच्यापासून बनतं, ते आपण परदेशातून बोलवतो. 25,000 कोटीचं ऑलिव्ह ऑइल तेल आपण देशात आणतो, आपल्या देशात बनत नाही. ते तेल साधारणतः 600 रुपयेपासून 1200 रुपये किलोनी विकलं जातं. बिग बाजारला जाऊन बघा, इतके त्याचे रेट्स आहेत. मला काय म्हणायचं आहे, पण मात्र आपल्या खाण्यामध्ये ओमेगा-3 नाही आहे. ओमेगा-3चं प्रमाण एकास 4 पाहिजे. 1 ओमेगा, 4 ओमेगा-6. हे जेव्हा बॅलन्स बिघडतो त्यावेळा तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीस जो होणार नव्हता तुम्हाला, वजन वाढणे, हे सगळे A to Z डिजीज हे सगळे होतात. गुडघेदुखी, वजन वाढलं की गुडघेदुखी होते, सांधेदुखी होते, हार्टवर प्रेशर येतं, आतल्या ऑर्गनना सूज येते, लिव्हर, हार्ट, पॅनक्रियास. आणि ज्यांना डायबिटीस होणार नाही त्यांना पण शुगर वाढते. डॉक्टरकडे गेले, तुम्ही रेजिस्टन्स झाला इन्सुलिनला, इंजेक्शन घ्या, औषधं घ्या. तुम्ही जवस तेल खायला सुरुवात करा, हे इन्सुलिनसारखं काम करतं, तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो.
डायबिटीस कंट्रोल, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल, हार्ट, पॅरालिसिस, हे कोलेस्ट्रॉलचे प्रकार आहेत. ट्रायग्लिसराईड वाढले, कोलेस्ट्रॉल वाढलं, औषधं घेऊन डॉक्टर कमी करायला लावतात, त्या औषधांनी कमी होत नाही. 6-7 फॅक्टर असे आहेत की हार्टला कारणीभूत आहेत, डायबिटीसला कारणीभूत आहेत. डॉक्टर गेल्यानंतर तुम्हाला 6-7 प्रकारच्यावर औषधं देतात. आणि त्याच्यामुळं होतं काय, तुमचा आजार तिथंच राहतो, तुमचं मेकॅनिझम शरीरातलं जे खराब झालेलं आहे ते तसंच राहतं. ते रेक्टिफाय करण्यासाठी ओमेगा आहे. आणि एवढ्या सगळ्या याच्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि याच्यावर शास्त्रीयदृष्ट्या पेशंटच्या स्टडीनं मी तुम्हाला सांगू शकतो, हा विषय याचा नाही आहे. तर अजून केव्हा तरी म्हणजे ए पासून झेडपर्यंत जेवढे आजार आहेत तेवढ्या आजारांना जवळ शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर आहे. पुढे आता इथून भाषण ऐकलं, तुम्ही टाळ्या वाजवाल, भाषण फार चांगलं झालं, याच्याशी काय मला घेणं देणं नाही. मुख्य म्हणजे मी मुद्दाम बोलतो, ह्या टाळ्या जोपर्यंत हे बोललेलं भारत सरकार, वर्ल्ड बँकेनी 15 कोटी रुपये खर्च करून विदर्भात ही तंत्रज्ञान निर्माण केलं, ह्याचा जर उपयोग होणार नसेल तरी टाळ्या वाजवून याचा काही फायदा नाही. तुम्ही विचार करा, जवसाच्याबद्दल, लागवडीबद्दल, ह्या पिकाबद्दल तुम्ही विचार परत करा. मग काय केलं पाहिजे ह्याच्यावर मी तुम्हाला दिलेलं आहे. हे करत असताना तुम्ही करा आणि मी तिकडे असं नाही, मी तुमच्यासोबत आहे. काय करायचं तुम्ही, शेतकरी कंपनी, याच्यामध्ये कोण शेतकरी कंपनी असेल तर तुम्ही या माझ्यासोबत. तुमच्या माध्यमातून जवसाची सुधारित लागवड करायला आपण प्रमोट करू. तुम्ही जे जवस निर्माण कराल ते सगळं खात्रीलायक लिखून स्टॅम्पवर लिहून खरेदी करू. ऑर्गॅनिकवाले करतील त्यांच्याकडून खरेदी करू, युरोपशी त्याचं टायअप करून देऊ. दुसरं, तुम्ही जर हे कराल तर मला वाटेल की ठीक आहे, आपण फायबर काढायची सुद्धा इथं मशिनरी आणून फायबर काढू. सगळी यंत्रणा आम्ही डॉक्टर लांबटांच्या शेतावर करण्याचं योजलं आहे आणि आम्ही ते करणार आहोत. त्याच्यानंतर याची तुम्हाला प्रश्न, बाजारभाव, विक्री, सगळी व्यवस्था आहे. तुम्ही भाव ठरवा, त्या भावामध्ये विकू. आता कसं होतं, कोण भाव ठरवून राहिला, शेतकऱ्याला भाव ठरवायचा अधिकार आहे का? नाही. तुम्ही भाव ठरवा ना, आम्ही त्यावरून खरेदी करू. तुम्ही म्हणाल 10,000 रुपये क्विंटल, तसं नाही होणार ना. बघा, सगळ्या पिकामध्ये सगळ्यात बाजारभाव कशाला जास्त आहे, कापसाला आहे. 5,000 रुपये तेवढा देतो ना मी तुम्हाला. 8 क्विंटल एका एकरामध्ये, कपाशी 8 क्विंटल येते एकरामध्ये, सांगा बरं. 110 दिवसामध्ये पीक तयार होतं. कपाशीपेक्षा फायद्याचं, सोयाबीनपेक्षा फायद्याचं. तर अशा तऱ्हेनं ज्या तुम्हाला सांगायचं, सोयाबीन काढणी होत काढलेली आहे. तर जवसाचं बियाण्याची गरज ज्या शेतकऱ्यांना आहे, बियाणं आमच्याकडे 1,000 शेतकऱ्यांना दिलं जाईल इतकं बियाणं उपलब्ध आहे. त्यापैकी 800 शेतकऱ्यांना आता बियाणं वाटप झालेलं आहे. अजूनही साधारणतः 100 ते 150 बॅग आहेत, 200 बॅग आहेत. ज्यांना आहे ते लांबट साहेब आता बोलणार आहेत, त्यांच्याकडे नोंदणी करा, बियाणं घेऊन जा. तुम्ही ते बियाणं लावल्यानंतर आम्ही तुमच्याकडून खरेदी करू. खरेदी करण्याची व्यवस्था खाली लिहिलेला आहे, त्याचा नंबर लिहून घ्या. नागपूरला त्याची कंपनी आहे, फ्लॅक्सीड ओमेगा 3 प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर. आता नंबर सगळ्यांनी लिहून घ्यावे. हां, मोबाईल नंबर सगळ्यांना नोट करून घ्या. सगळ्यांनी मोबाईल नंबर नोट करा. वेळेच्या अभावी बरीच सारी माहिती अजून सरांजवळ आहे, पण मी जरा वेळेचं मला 45 मिनटं दिली, बरोबर 45 मिनटं झालेली आहेत. आणि आता लांबट साहेब बोलतील. हे तंत्रज्ञान भारतामध्ये पहिल्यांदा गेल्या 15 वर्षापासून झालेलं आहे. आणि हे तंत्रज्ञान पूर्ण भारतामध्ये देण्यासाठी आमचं मूल्यवर्धन सेंटर पुण्याचं तत्पर आहे. फक्त महाराष्ट्राचं नाही, पूर्ण भारतामध्ये हे आम्ही करतो आहे. तुम्ही पुढाकार घ्यावा, तुम्ही यावं. कपासी संत्र्यापेक्षा याचं उत्पादन जास्त घ्यावं, फायदा घ्यावा आणि याच्यातून नोकऱ्या निर्माण होतील, आरोग्य चांगलं होईल. त्याला होलिस्टिक म्हणतात इंग्रजीमध्ये. थँक्यू सर. धन्यवाद सर. याच विषयावर जवस लागवड आणि मूल्यवर्धन याच्यावर डॉक्टर नारायण लांबट आपल्याला आणखी माहिती देतील. मी लांबट साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचवरून. मी डॉक्टर नारायण चिंदूजी लांबट,
मी एक शेतकरी आहे आणि माझं गाव भिवापूर तालुक्यात चिखलापार म्हणून आहे, जिल्हा नागपूर आहे. मी जवळपास 10 ते 15 वर्षापासून या व्यवसाय शेती करत आहो आणि पारंपरिक शेती करत असताना जे पुराणं जे जवस वाहन पीक होतं त्यामध्ये सगळं शेतकऱ्यांना माहीत आहे की त्यामध्ये मिळा जात होतं, ते कोरडं पीक होतं. पण कालांतराने विद्यापीठ PKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या PKV NL260 या वाहनाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग त्यांनी प्रामुख्याने ओढवून घेतलेला आहे. तिथं वेळेचं फार भान ठेवून बोलण्याची संधी मिळाली आहे, याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. प्रामुख्याने जवसाबद्दल घोरपडे सरांनी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे. त्याचं आरोग्यासाठी कसं म्हणजे योग्य आहे, त्याचं बाजारपेठ कशी आहे याबद्दल संपूर्ण त्यांनी माहिती दिली. आम्ही विद्यापीठासोबत काम करत असताना आमच्याकडे जवळपास 2013ला माझ्या गटाचे आत्म्या प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांनी स्थापना केली. त्यानंतर आम्ही सतत जवळपास आमचे 100 शेतकरी आमच्या गटात सक्रिय आहेत आणि सर्वांकडे जवळजवळ 1 एकर 2 एकर मोठे जे लँड होल्डिंग आहे त्यांच्याकडे 5-5 एकराचं सीड प्रोडक्शनचं आहे. आणि आम्ही हे काम करत असताना जेव्हा आम्ही सोयाबीनवर हे पीक घेतो, जनरली लोकांचे असे समज आहे की या पिकाला जनावरं खातात, पक्षी खातात, पण आम्हीसुद्धा जंगलाच्या कडेलाच आमची शेती आहेत. या पिकाला रानटी जनावरांचा त्रास नाही, पशुपक्ष्याचा नाही आणि शेवटी जर असं म्हटलं तर आपण प्रामुख्याने माणसासुद्धा त्रास नाही की जे चोरून नेतील कोणी म्हणून. म्हणजे याला कोणत्या प्रकारचं हानिकारक पीक नाही आहे. याला कमीत कमी पेरणीनंतर 1 तरी पाण्याची आवश्यकता आहे. पण जर समजा 2 पाण्याचं जर 2 पाणी जर आपण देऊ शकलो तर सरांनी जे सांगितलं 7 ते 8 पर एकर क्विंटल हे हमखास पीक येते. आम्ही ते जवळपास हेक्टरी जवळपास 20 क्विंटलपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि तसंही याला खूप अडचण नाही आहे पीक घेण्याला, कारण आपण खूप रासायनिक याला खताचीसुद्धा आवश्यकता नाही आहे. लेबरचा प्रॉब्लेम म्हटलं तर काही नाही, एक वेळ पेरल्यानंतर आपण जर 1 फुटावर पेरणी केली तर आपण डवऱ्यानं साधारण डवरण केलं तर त्याला निंदण्याचा सुद्धा खर्च नाही. आणि कापणीचा खर्च जवळपास पर एकर 1000 जरी पकडला तरी खूप भरपूर झालेला आपल्या माहितीप्रमाणे. थ्रेशिंगसुद्धा आपल्या साध्या थ्रेशरनं त्याचं थ्रेशिंग होते आणि याला कोणत्याही प्रकारची अशी अडचण नाही. आणि जेव्हा हे पीक निघाल्यानंतर जर समजा बायबॅक जर काम असलं तर सर्वात मोठा प्रश्न येते शेतकऱ्यांचा मालाच्या विक्रीचा. पण जेव्हा आम्ही आमच्या गटाकडून जे बियाणं ज्यांनी नेलं त्यांचं आम्ही बायबॅक खरेदी करण्याची आम्ही जिम्मेदारी घेतो. यावर्षीसुद्धा आम्ही 2016-17ला आम्ही शेतकऱ्यांना जवळपास 500 एकरवर बियाणं दिलं होतं. त्या सर्व शेतकऱ्यांचं बियाणं आम्ही खरेदी केलं. उमरेड APMCचा जो रेट राहते, आम्ही कसं खरेदीचा एक रिसो ठरवतो. मार्च एप्रिलच्या जवळपास 2 महिने 1-1.5 महिन्याच्या काळात उमरेड APMCला जो मार्केटला जो हायेस्ट रेट असेल त्याच्याप्रमाणे आम्ही खरेदी करतो. आणि जर हायेस्ट रेटच्यापेक्षा कमी असेल मग आम्ही त्याच्यावर इंटेन्सिव्हसुद्धा देतो. मागच्या वर्षी जवळपास 5200 रेट होता, आम्ही 5400 लोकांना शेतकऱ्यांना आम्ही रेट दिलेला आहे. आणि आम्ही पैसे देताना आम्ही कोणत्याही प्रकारचं नगदी पेमेंट देत नाही. आम्ही चेक सिस्टीम आहे आमची गटाची. आणि आमचं बीजोत्पादनाचा कार्यक्रम आहे. यावर्षीसुद्धा आम्हाला PKVनी 10 किलो ब्रीडर सीड दिलेलं आहे. पूर्ण आमचं शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून काम चालते. भारतीय विद्यापीठाचे तंत्रज्ञान आमच्याकडे येऊन विकसित करतात. यावर्षीसुद्धा आम्ही जवळपास 817 एकरवर आमचं बियाणं वाटप झालेलं आहे. आम्ही 10 अशी आमची या गटाची 10 किलोची बॅग बनवलेली आहे. आम्ही या पद्धतीची आमची बॅग राहते. 10 किलोमध्ये याचं आम्ही पॅकिंग करतो. ग्रेडिंग पॅकिंग सगळं आम्ही आमच्या गटाच्या माध्यमातून आमच्या शेतावरच फार्मवरच होतं. कुठल्याही प्रकारची आमच्याकडे एजन्सी नाही आणि कुणालाही आम्ही याच्यातला पर्सेंटेज किंवा काही देत नाही. हे सगळं गटाच्या माध्यमातून याचा जो उत्पादन किंवा खर्च आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून केला जातो. आणि यावर्षी आम्ही मित्रा कंपनी आहे बायोमित्रा तुमसरला त्यांना 258 बॅग दिलेल्या आहे. नागपूर कृषी महाविद्यालयाला आम्ही 150 दिलेले आहे. प्रकल्प संचालक आत्मा भंडारा त्यांना 200 बॅग दिलेले आहे. 200 बॅग म्हणजे एका बॅगमध्ये 10 किलो बियाणं ते 1 एकराला लागते. त्याप्रमाणे आम्ही बॅगेचं कॅल्क्युलेशन करतो. स्वामीनाथन आयोग आहे वर्धाचं एक एजन्सी आहे, त्यांना आम्ही 12 बॅग दिलेल्या आहे. कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आहे, त्यांना आम्ही 30 बॅग दिलेल्या आहे.
KVK साकोली आहे, कृषी विज्ञान केंद्र साकोली, त्यांना आम्ही 17 बॅग दिलेल्या आहे. KVK शिंदेवाई यांना 50 बॅग दिलेल्या आहे. आणि ज्या अदर जे काही लोक शेतकरी आहेत त्यांना जवळपास आम्ही 100च्या जवळपास आम्ही त्यांना बॅग दिलेल्या आहे. असं आमचं आत्तापर्यंतचं एक विक्रीचा हे आहे. 817 बॅगचं आमचं विक्री झालेली आहे. आम्ही एक बॅग 1200 रुपयाला विकतो. जवळपास आमचं 12×8 = 96, जवळपास 10 लाखाचा आतापर्यंत आमचं टर्न होऊन गेलेलं आहे. आणि जवळपास आता आमच्याकडे जवळपास 200 बॅग आमच्याकडे शिल्लक आहे. जर कुणाला जर बियाणं लागलं तर माझा नंबर वाटल्याला लागेल, त्यांना लिहून घ्या. 9923 015247. आणि आज जरी कोणी बुकिंग केलं तरी त्याला, कारण मला उद्याला नागपूरला 15 बॅग सप्लाय करायच्या आहे, म्हणून मी आज बॅग आणल्या नाही. कोणाला जर बॅग लागल्या तर आज माझ्यासोबत जर कॉन्टॅक्ट केला, आम्ही तुम्हाला उद्या बसस्टँडच्या जवळ आपल्या घाट STच्या स्टँडच्या जवळ आम्ही तिथून तुम्हाला बॅग देण्याची पूर्णपणे जबाबदारी घेतो. आणि म्हणून मी पुनश्च तुम्हाला सगळ्याला एक विनंती करते शेतकरी म्हणून, की सर्वांनी या जवस पिकाकडे वळावं, का जेणेकरून तुमचं आरोग्य, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य. वेळेची अभाव मी तुम्हाला सांगेन, पण 2 मिनटात सांगतो. मला याचा स्टॉल राहते. मी यावर्षी आता थोडा तब्येतीचा त्रास असल्यामुळे बसलो नाही स्टॉलवर, कारण 3 ते 5 नोव्हेंबर फूड फेस्टिवल झाला दिल्लीला. त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं माझं सिलेक्शन केलं होतं आणि मला तिथं स्टॉल होता. तर 3 दिवस मी तिथं फेस्टिवलमध्ये होतो. आज आनंदाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली यांच्याकडून आपल्याला कंटेनरची ऑर्डर आहे की तुम्ही कंटेनरने जवळ सप्लाय करू शकता का म्हणून. पण जेव्हा आपल्याकडे उत्पादन तेवढं झालं नाही तर आपण कुठून सप्लाय करणार. म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांनी वाढ करायला पाहिजे. मी माझ्या आम्ही गावामधूनच आम्हाला ऑर्डर येते. आम्ही 250 रुपये लिटर तेल विकतो, 400 रुपये माझी किलो चटणी जाते. आणि जर आपण जवस जर फ्राय करून विकलं तर इथंच 300 रुपये किलो. मी मागच्या वर्षी विकलं जवस, 400 रुपये चटणी विकली. आजही माझ्याकडे सर्व तयार आहे गावाला, पण मी बसण्याची माझी तयारी नव्हती म्हणून मी तिथं काही बसलो नाही. मी या ईशानी ग्रुपच्या, ईशानी कृषीच्या नावानं आम्ही प्रॉडक्ट तयार केलेलं आहे. तेल, जवस, चटणी. आणि आता मोठमोठे उमरेडला आम्ही माझं जवळ उमरेड आहे, उमरेडच्या दुकानामध्ये याप्रमाणे आम्ही सप्लाय करतो. म्हणून कमीत कमी आपल्या शेतकऱ्यांनी, मी असं नाही म्हणत का तुम्ही फार समोर गेले किंवा जाईल म्हणून, पण एक माझी अशी अपेक्षा आहे की जे आपण गृहउद्योग म्हणतो, कुटीर उद्योग म्हणतो, याप्रमाणे जर आपल्या घरातली जर लक्ष्मी एखादी तिनं जर चटणी जर तयार करून जर दिली तर तुम्ही मार्केटला बसू शकता. जर आपण 1 क्विंटलचं जर तेल आणलं तर 30 लिटर तेल येते, त्याचं तुम्ही मार्केटिंग करू शकता. आणि आजकाल कसं झालं, हे मुखवास म्हणजे चांगल्या VIP लोकांना मुखवास म्हणजे त्यांना सुपारी पाहिजे नाही. सोप, सुपारी, लवंग, विलायची कुणालाही चालत नाही. आजकाल सर्व लोक जवस मागतात. आणि आमची व्हेरायटी अशी आहे की PKVNL 260. कारण आता या व्हेरायटीचं महत्त्वाचं एक योग जर म्हटला तर जी व्हेरायटी आहे ती आमचे घोरपडे सर आहे, यांनी जे रिलीज केलेली आहे त्यांच्याच अनुभवातून, त्यांच्याच माध्यमातून हे बियाणं तयार झालेलं आहे. आणि यामध्ये जे काही आपल्या आरोग्याला जे काही पाहिजे ते खरोखर लाभदायक आहे. आणि म्हणून मी पुनश्च एकदा विनंती करतो आपल्या सर्वांना, जरी तुम्ही जवस नसाल लावत, यावर्षी नाही लावणार, पण कमीत कमी आमचं जे जवसाचं जे क्षेत्र आहे भिवापूर तालुक्यात, त्याकडे जर तुम्ही एखादी जानेवारी फरवरीमध्ये जरी एखादी वेळ व्हिजिट दिली तर एक जवस पीक म्हणजे काय होते हे तुम्हाला समजून येईल. मी एवढीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.